नमस्कार विद्यार्थी मंडळी, मराठी जी के चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये जी के आणि करंट अफेअर्सचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत। मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात कधीही येऊ शकते, तर तुम्ही तुमची तयारी चालू ठेवायची आहे। तहान लागल्यावर विहीर खणून काही फायदा होणार नाही, तर आतापासूनच तुम्ही तयार राहायचं आहे, ठीक आहे। तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून, ठीक आहे। तर बघा, प्रश्न या ठिकाणी पहिला आहे बघा, जगातील पहिल्या एअर टॅक्सीची सुरुवात कोणत्या देशाने केली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो। तर जगातील पहिल्या एअर टॅक्सीची जी काही सुरुवात आहे ती बघा UAE देशामध्ये झालेली आहे। UAE, युनायटेड अरब अमिराती, संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये झालेली आहे सुरुवात मित्रांनो। तर मित्रांनो, UAE बघा सध्या भरपूर घडामोडी झालेल्या आहेत। जे काही पहिले मंदिर आहे हिंदूंचे ते देखील आता नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले आहे UAE, ठीक आहे। तर UAE बघा जे काही प्रिन्स आहेत किंवा राष्ट्राध्यक्ष आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत। बघा मित्रांनो, कोण आहेत तर बघा शेख मोहम्मद बिन झैद। शेख मोहम्मद बिन झैद हे सध्याचे UAE कोण आहेत? राष्ट्राध्यक्ष आहेत, ठीक आहे। महत्त्वाचे आहेत मित्रांनो, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर UAE राजधानी बघा काय आहे तर अबुधाबी ही UAE राजधानी आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा चलन आहे बघा UAE दिरहम। काय चलन? UAE दिरहम हे UAE चलन आहे, ठीक आहे मित्रांनो। नुकतंच बघा UAE जागतिक हवामान परिषद पार पडलेली आहे 2024ची, ठीक आहे। 2024ची जागतिक हवामान परिषद दुबई या ठिकाणी पार पडली UAE, ठीक आहे। त्यानंतर बघा जागतिक सरकार परिषद आताच बघा पार पडलेली आहे, ती पण दुबईमध्ये पार पडली आहे 2024ची जागतिक सरकार परिषद, ठीक आहे। ही देखील दुबईमध्ये पार पडलेली आहे। या दोन्ही परिषदा तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत। तर या दृष्टीने UAE हे हा जो देश आहे तो महत्त्वाचा देश आहे। तर आपलं मूळ उत्तर काय बघा, एअर टॅक्सीची सुरुवात, जगातील पहिल्या एअर टॅक्सीची सुरुवात UAE, ठीक आहे। त्यानंतर बघा प्रश्न आहे, होमोसेपियन हे खालीलपैकी कशाचे शास्त्रीय नाव आहे? तर मित्रांनो, जवळपास सर्व मुलांना माहीत असेल, तर बघा माहीत नाही त्यांना सांगतो बघा, होमोसेपियन हे बघा मानवाचे शास्त्रीय नाव आहे। आपलं शास्त्रीय नाव काय तर होमोसेपियन, ठीक आहे मित्रांनो। आता बघा परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला या शास्त्रीय नावांवर देखील प्रश्न विचारलेले असतात, तर जमेल तेवढं महत्त्वाच्या विषयांचे शास्त्रीय नाव आपल्याकडे असले पाहिजे, ठीक आहे। तर मित्रांनो, आता बघा वाघाला शास्त्रीय नाव काय तर बघा पॅन्थेरा टायग्रिस। काय? वाघाला शास्त्रीय नाव आहे पॅन्थेरा टायग्रिस। त्यानंतर बघा मित्रांनो, हत्तीला शास्त्रीय नाव आहेत, पण प्रत्येक हत्तीला वेगवेगळे शास्त्रीय नाव आहेत बघा। आशियन हत्तीला वेगळे आहे, जंगली हत्तीला वेगळे नाव आहे, मोठ्या हत्तीला, लहान हत्तीला अशी वेगवेगळी नावं या ठिकाणी आहेत। त्यामुळे आपण हत्तीचं कव्हर केलं नाही। तर सिंहाला काय म्हटलं जातं बघा, पॅन्थेरा लिओ। शास्त्रीय भाषेत सिंहाला काय म्हटलं जातं? पॅन्थेरा लिओ। वाघाला पॅन्थेरा टायग्रिस, ठीक आहे। आणि मानवाला काय म्हटलं जातं? होमोसेपियन। त्यानंतर बघा मानवाच्या मोठ्या आतड्याची लांबी किती असते? महत्त्वाचा प्रश्न आहे, मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये। मानवाच्या मोठ्या आतड्याची लांबी जी असते ती बघा सुमारे 1.5 मीटर एवढी असते। 1.5 मीटर किंवा 1.5 मीटर एवढी असते मित्रांनो। याचं कार्य काय असते तर बघा पाण्याचे शोषण करणे, तात्पुरता मल संचय करणे आणि मलोत्सारण ही कार्य जी आहेत ती मानवाच्या मोठ्या आतड्याची आहेत, ठीक आहे। लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न आहे बघा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे तर बघा 1958। पर्याय क्रमांक ए 1958 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा जो आहे तो बघा 1958 या वर्षीचा आहे। तर मित्रांनो, हा राज्यात लागू कधी झाला बघा तर 1 जून 1959। 1 जून 1959 या दिवसापासून हा जो अधिनियम आहे तो महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे, ठीक आहे। 1958चा लागू झालेला 1959ला, ठीक आहे मित्रांनो। या प्रश्नांची आपण शेवटी व्हिडिओ झाल्यावर रिव्हिजन ठेवलेली आहे, ती तुम्ही नक्की पाहिजे। जो मित्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार बघा, सर्व प्रश्न त्याचे तोंडपाठ होणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। रिव्हिजन अतिशय महत्त्वाचे आहे, त्या दृष्टीने तुम्हाला या व्हिडिओवर घेण्यात आलेली परीक्षा आणि त्यात तुम्हाला किती उत्तर मिळाली हे तुम्हाला कळून जाईल, ठीक आहे। तर बघा
आपण महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करत आहेत. तर आपला अधिनियम आहे 1958चा, 1959ला तो लागू झालेला आहे. मित्रांनो 1988चा काय तर बघा, भारतीय मोटर वाहन कायदा हा जो आहे तो 1988चा कायदा आहे. याच्यावर प्रश्न विचारला जातो चालकसाठी. भारतीय मोटार वाहन कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर 1988. ठीक आहे. 1986चा कायदा बघा, ग्राहक संरक्षण कायदा 1986. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, जगातील अर्थव्यवस्थांचा क्रम पूर्ण करा. मित्रांनो सध्या अर्थव्यवस्था हा ट्रेंडिंग टॉपिक आहे. कोणीतरी कोणाला तरी ओव्हरटेक मारत आहे. ठीक आहे. तर मित्रांनो त्या दृष्टीने हा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेतलेला आहे, जेणेकरून तुमचं उत्तर जर प्रश्न विचारला तर चुकणार नाही आणि तुमचा मार्क जाणार नाही. तर बघा अर्थव्यवस्था क्रम काय तर बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पहिल्या क्रमांकावर अमेरिका हा देश आहे. ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन हा देश आहे. तिसऱ्या क्रमांकावर आणि चौथ्या क्रमांकावर कोण आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. आपला भारत कोणत्या क्रमांकावर आहे 5व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. मित्रांनो भारताचा क्रमांक लक्षात ठेवा 5व्या क्रमांकावर आहे. 6व्या क्रमांकावर आहे युनायटेड किंगडम. ठीक आहे. आता बघा तिसऱ्या क्रमांकावर अगोदर जपान होता, पण आता अलीकडेच बघा जर्मनीने जपानला ओव्हरटेक केलेला आहे. जर्मनीने जपानला ओव्हरटेक करून तिसरा क्रमांक मिळवलेला आहे. तर आता जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. जर्मनी 3 आणि जपान 4. ठीक आहे. आता लक्षात आलं, अमेरिका पहिला, चीन दुसरा, जर्मनी तिसरा, जपान चौथा, भारत 5वा आणि UK 6वा. ही जी काही क्रमवार आहे ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे. याच्यावर प्रश्न विचारला तर तुमचा मार्क जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा किंवा संध्याकाळचा तारा असे म्हटले जाते. तर मित्रांनो शुक्र हा जो ग्रह आहे याला बघा पहाटेचा आणि संध्याकाळचा तारा देखील म्हटले जाते. यालाच इंग्लिशमध्ये काय मॉर्निंग आणि इव्हिनिंग स्टार शुक्र ग्रहाला म्हटले जातं. ठीक आहे. तर शुक्र ग्रहाला मित्रांनो पृथ्वीची जुळी बहीण असं देखील म्हटलं जातं. काय पृथ्वीची जुळी बहीण असं देखील शुक्र ग्रहाला म्हटलं जातं. त्यानंतर बघा हा जो ग्रह आहे तो सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. शुक्र हा जो ग्रह आहे तो सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा शुक्र ग्रहाला बघा एकही उपग्रह नाही. ठीक आहे. कोणताही उपग्रह नाही शुक्र या ग्रहाला. मित्रांनो शुक्र ग्रह पूर्वेकडून पश्चिम दिशेला स्वतःभोवती फिरतो. मित्रांनो पूर्वेकडून पश्चिम दिशेला स्वतःभोवती फिरतो. तर मित्रांनो त्याला किती दिवस लागतात 247 दिवस लागतात. पूर्व पश्चिम असा स्वतःभोवती फिरतो त्याला 247 दिवस लागतात आणि मित्रांनो 224 दिवस लागतात परिभ्रमण करण्यासाठी. ठीक आहे. तर मित्रांनो हा जो ग्रह आहे तो बघा याला परिभ्रमणापेक्षा स्वतःभोवती म्हणजे दुसऱ्या भोवती फिरण्यापेक्षा स्वतःभोवती फिरण्याला जास्ती कालावधी लागतोय. 247 दिवस लागत आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो बुध हा जो ग्रह आहे तो बघा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे आणि सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. ठीक आहे. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा निवडणूक आयोग 2024चा ब्रँड ॲम्बेसिडर कोण आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या निवडणूक आयोग देखील ट्रेंडिंग टॉपिक आहे. ठीक आहे. जे काय आपण प्रकरण बघतो राजकारणामध्ये त्यामुळे निवडणूक आयोग हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. तर बघा निवडणूक आयोगाचा ब्रँड ॲम्बेसिडर कोण आहे तर राजकुमार राव. पर्याय क्रमांक सी राजकुमार राव हा निवडणूक आयोगाचा 2024चा ब्रँड ॲम्बेसिडर आहे. ठीक आहे. 2024च्या ज्या काही निवडणुका होणार आहेत त्याचा नॅशनल आयकॉन कोण आहे निवडणूक आयोगाचा तर सचिन तेंडुलकर. या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका. निवडणुकांचा नॅशनल आयकॉन असणार आहे निवडणूक आयोगाचा सचिन तेंडुलकर आणि 2024चा ब्रँड ॲम्बेसिडर असणार आहे राजकुमार राव. ठीक आहे. तर मित्रांनो निवडणूक आयोगाबद्दल तुम्हाला एकही प्रश्न या ठिकाणी आपल्याला जाऊ द्यायचा नाही. तर बघा निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती आपल्या भारतामध्ये 25 जानेवारी 1950. 25 जानेवारी 1950ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. ठीक आहे. म्हणून 25 जानेवारीला बघा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. ठीक आहे. आता स्थापना लक्षात आलेली आहे आपल्याला बघा मुख्य निवडणूक आयुक्त आणि उपनिवडणूक आयुक्त देखील माहिती पाहिजे. ठीक आहे. तर बघा मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत राजीव कुमार. राजीव कुमार हे भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. नाव लक्षात ठेवा राजीव कुमार. ठीक आहे. आणि निवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा दोन निवडणूक आयुक्त आहेत
अनुपचंद्र पांडे आणि अरुण गोयल. अनुपचंद्र पांडे आणि अरुण गोयल हे 2 निवडणूक आयुक्त आहेत आणि मुख्य निवडणूक आयुक्त कोण, तर राजीव कुमार. ठीक आहे. याचं मुख्यालय कुठे आहे, तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर आपण सर्व प्रश्न निवडणूक आयोगाचे या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत. आता कोणताही प्रश्न आला तर तुमचा मार्क जाणार नाही. आपलं मूळ उत्तर काय आहे, 2024चा ब्रँड ॲम्बेसिडर राजकुमार राव. शेवटी रिव्हिजनमध्ये तुम्हाला सर्व उत्तरे द्यायची आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, वनमित्र ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे. तर मित्रांनो, वनमित्र ही जी योजना आहे ती बघा हरियाणा या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. हरियाणा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, आता बघा आपण जे काही राज्य येतील ऑप्शनमध्ये त्यांचे बघा आपण मुख्यमंत्री, राज्यपाल, राजधानी कव्हर करून घेत असतो. तर या दृष्टीने बघा तुमचे सर्व राज्यपाल, मुख्यमंत्री पाठ होण्याचा हा त्यामागचा दृष्टिकोन आहे. ठीक आहे. भारतातील सर्व मुख्यमंत्री, राज्यपाल व राजधानी हे पाठ व्हाव्या हाच आमचा दृष्टिकोन आहे. तर बघा हरियाणाचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर मनोहरलाल खट्टर. मनोहरलाल खट्टर हे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल आहेत बघा बंदरू दत्तात्रेय राज्यपाल आहेत आणि हरियाणाची राजधानी आहे चंदीगड. ठीक आहे. त्यानंतरचा बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न पोलीस दृष्टिकोनातून. तर बघा महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे केव्हा साजरा केला जातो. तर मित्रांनो 2 जानेवारीला दरवर्षी महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतर आणखी प्रश्न विचारला जाते बघा, महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. ठीक आहे. ध्वजाचा रंग विचारला जातो, गडद निळा ध्वजाचा रंग आहे. ध्वजावर कशाचे हे आहेत, तर बघा तारा आणि हाताचा पंजा. ठीक आहे. हे जे काही चिन्ह आहे ते महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजावर आहे. त्यानंतर काय लिहिलेले असते खाली, तर बघा सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे लिहिलेले असते. ठीक आहे. त्यानंतर बघा सध्या भारतामध्ये किती राष्ट्रीय राजकीय पक्ष आहेत. तर बघा मित्रांनो सध्या 6 राजकीय पक्ष आहेत. जे राष्ट्रीय राजकीय पक्ष आहेत भारतामध्ये 6 राष्ट्रीय राजकीय पक्ष आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, सूर्यमालेतील ग्रहांचा योग्य क्रम कोणता. महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेतलेला आहे. तर बघा मित्रांनो व्हिडिओ पॉज करून तुम्ही आधी योग्य उत्तर द्या, नंतर तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला माहीत होतं की नाही. ठीक आहे. तर बघा तर सूर्यमालेतील जो काय ग्रहांचा क्रम आहे तो पर्याय क्रमांक ए नुसार आहे बघा. सूर्य, त्यानंतर लागतो बुधचा क्रमांक, त्यानंतर शुक्र, त्यानंतर पृथ्वी, त्यानंतर मंगळ, त्यानंतर गुरु, त्यानंतर शनी, त्यानंतर युरेनस आणि त्यानंतर नेपच्यून. हे 2 ग्रह आपल्याला ऑप्शनमध्ये नाहीत पण लक्षात ठेवायचे आहेत. सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. ठीक आहे. मित्रांनो आता या ठिकाणी बघा लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला प्रश्न विचारला जातो पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता. तर बघा या ठिकाणी मंगळ आणि शुक्र, डावीकडे शुक्र आहे, उजवीकडे मंगळ, हे दोन्ही ग्रह पृथ्वीला जवळचे आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बघा या ठिकाणी बुध हा आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे का, वेदांकडे परत चला हा संदेश खालीलपैकी कोणी दिला. तर मित्रांनो वेदांकडे चला किंवा वेदांकडे परत चला हा जो संदेश आहे तो बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिलेला आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो आता यांच्याबद्दल थोडी डीप माहिती आपण घेऊया. बघा यांचं मूळ नाव विचारलं जातं परीक्षेमध्ये, मूळशंकर करसनदास तिवारी. काय, मूळशंकर करसनदास तिवारी हे स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव आहे. ठीक आहे. यांचा जन्म बघा गुजरात राज्यामध्ये झालेला आहे. मित्रांनो यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. मित्रांनो तलाठी भरतीमध्ये प्रत्येक शिफ्टला हा प्रश्न होता, आर्य समाजाची स्थापना. ठीक आहे. पोलीस भरतीत देखील बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे. आता जी काही जिल्हा न्यायालयाची भरती झाली त्याच्यामध्ये देखील आर्य समाजावर प्रश्न विचारण्यात आले. ठीक आहे. म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. कधी, 10 एप्रिल 1875. 10 एप्रिल 1875ला मुंबई या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे किंवा पुस्तक आहे त्याचे लेखक कोण आहेत, तर स्वामी दयानंद सरस्वती. सत्यार्थ प्रकाश. सर्व मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत.
त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या शहरास वॉटर वॉरियर सिटी किंवा जलयोद्धा शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, अलीकडेच बघा नोएडा, उत्तर प्रदेशमधील नोएडा या शहराला वॉटर वॉरियर सिटी किंवा जलयोद्धा शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ठीक आहे मित्रांनो, पाण्याला वाचवायचे किंवा पाण्याचं संरक्षण किंवा जे काही पाण्याबद्दल जे काही मूलभूत नियम असतात ते सर्व फॉलो केले जातात अशा शहराला वॉटर वॉरियर म्हणून घोषित केले जाते. तर पाण्याचं महत्त्व जाणणाऱ्या शहरास हा जो अवॉर्ड आहे तो दिला जातो, वॉटर वॉरियर सिटी. ठीक आहे. तर मित्रांनो, नोएडा हे नाव लक्षात ठेवायचं आहे, उत्तर प्रदेशमधील. ठीक आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. ठीक आहे. राजधानी आहे लखनौ. त्यानंतर प्रश्न आहे, ज्या राज्यात गंगा नदीचा उगम होतो त्या राज्यास खालीलपैकी काय म्हटले जाते? तर मित्रांनो, आधी आपल्याला माहीत पाहिजे कोणत्या राज्यात होतो उगम. तर बघा, उत्तराखंडमध्ये होतो गंगा नदीचा उगम. उत्तराखंडमध्ये होतो, गंगोत्री या ठिकाणी. तर उत्तराखंडला काय म्हटलं जातं? देवांची भूमी किंवा देवभूमी. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी, देवभूमी आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, आता बघा, उत्तराखंड या ठिकाणी राज्य आलेलं आहे परत. तर आपण मुख्यमंत्री लक्षात ठेवायचे आहेत, पुष्कर सिंग धामी. पुष्कर सिंग धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत. गव्हर्नर किंवा राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. राजधानी आहे डेहराडून. ठीक आहे मित्रांनो, गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो. त्यानंतर केदारनाथ आणि बद्रीनाथ ही तीर्थस्थाने उत्तराखंडमध्ये आहेत. त्यानंतर बघा, भारतीय लष्कर अकॅडमी डेहराडून या ठिकाणी आहे. भारतीय लष्कर अकॅडमी ही देखील उत्तराखंडमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, गुवाहाटी हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे? तर मित्रांनो, गुवाहाटी हे जे शहर आहे ते बघा ब्रह्मपुत्रा या नदी तीरावर वसलेले आहे. आसाममधील हे शहर आहे, ब्रह्मपुत्रा नदीवर वसलेले आहे. ठीक आहे मित्रांनो, आसामचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हटले जाते? ब्रह्मपुत्रा नदीला म्हटले जाते आसामचे दुःखाश्रू. ठीक आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो बघा, जगातील सर्वात मोठे नदीतील बेट कोणते? माजुली. माजुली नाव लक्षात ठेवा. माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीतील बेट हे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे. ठीक आहे. माजुली. मित्रांनो, आसाम सरकारने या माजुली बेटाला एक स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा दिलेला आहे. ठीक आहे. आसाममधील माजुली हे हा जिल्हा आहे जो ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे, हे बेट आहे. ठीक आहे. ब्रह्मपुत्रा ही नदी कोणत्या राज्यातून भारतामध्ये प्रवेश करते? तर अरुणाचल प्रदेश. हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 7वी हिंद महासागर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर मित्रांनो, ही जी परिषद आहे ती बघा पर्थ, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पार पडलेली आहे. पर्थ, ऑस्ट्रेलिया. तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे बघा कॅनबेरा. सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? अँथोनी अल्बानीज. आणि चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. ठीक आहे. तर मित्रांनो, काही अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आता या प्रश्नांचे आपण रिव्हिजन करून घेऊया, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ होऊन जातील. तर बघा, या ठिकाणी लगेच आपण रिव्हिजन मारून घेऊया. आता तुम्ही उत्तरं जी आहेत ती बघा तुमच्या मनामध्ये गेस करायची आहेत, जेणेकरून तुमची रिव्हिजन होऊन जाईल. तर बघा, जगातील पहिल्या एअर टॅक्सीची सुरुवात कोणत्या देशाने केली आहे? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी, UAE. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, होमोसेपियन हे खालीलपैकी कशाचे शास्त्रीय नाव आहे? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी, मानव. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मानवाच्या मोठ्या आतड्याची लांबी किती असते? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी, 1.5 मीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए, 1958. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, जगातील अर्थव्यवस्थांचा क्रम पूर्ण करा. अमेरिका, चीन, डॅश 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 डॅश, भारत, UK. योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी, जर्मनी, जपान. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा व संध्याकाळचा तारा असे म्हटले जाते? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी, शुक्र. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, निवडणूक आयोग 2024चा ब्रँड ॲम्बेसिडर कोण आहे? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी, राजकुमार राव. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, वनमित्र ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए, हरियाणा. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे केव्हा साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी, 2 जानेवारी. त्यानंतरचा प्रश्न आहे, सध्या भारतामध्ये किती राष्ट्रीय पक्ष आहेत?
याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी 6. त्यानंतर प्रश्न आहे सूर्यमालेतील ग्रहांचा योग्य क्रम कोणता? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए. सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी. त्यानंतरचा प्रश्न आहे वेदांकडे परत चला हा संदेश खालीलपैकी कोणी दिला? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी. स्वामी दयानंद सरस्वती. त्यानंतर प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या शहरास वॉटर वॉरियर सिटी किंवा जल योद्धा शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी. नोएडा. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा ज्या राज्यात गंगा नदीचा उगम होतो त्या राज्यास खालीलपैकी काय म्हटले जाते? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी. देवभूमी. त्यानंतर प्रश्न आहे गुवाहाटी हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे? त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी. ब्रह्मपुत्रा. त्यानंतर प्रश्न आहे 7वी हिंद महासागर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी. पर्थ, ऑस्ट्रेलिया. तर मित्रांनो आता हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ झालेले आहेत. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत अभ्यास आणि ग्राउंड चालू राहू द्या. धन्यवाद.